राजन राठोड आपल्या मुलाला वेदांत राठोडला म्हणाले, तनिषासोबत लग्न तू तुझ्या मर्जीने केलं होतं. ती कधीच आम्हाला आवडली नव्हती. तो म्हणाला, आपण का सारखे माझ्या लग्नाच्या मागे लागले आहात? मला कुणाशीही लग्न करायचं नाही. जर त्याची आई त्याची आई बनू शकली नाही तर दुसरी कोण बनेल? आणि का? युगची काळजी तुम्ही सोडा. युगसाठी मी त्याचे आई वडील दोन्ही आहोत. तो माझा मुलगा आहे. त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी माझी आहे, तुमची नाही. पण मी तुला अशा अवस्थेत एकटं सोडू शकत नाही. राजनजी संतापले होते, पण वेदांत खूप हट्टी होता. एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू लग्नाला होकार दिला नाहीस तर मला बाबा म्हणायची काही गरज नाही. असं म्हणत ते उठले आणि निघून जाण्यास लागले. आई बाबा, ती मुलगी माझ्यापेक्षा कित्येक वर्षांनी लहान आहे. अवघी 19 वर्षांची. ती माझ्यासोबत कशी निभावून नेईल? आणि तुम्हाला खरंच वाटतं की मी एका लहान मुलीशी जुळवून घेईन? माहीत आहे मला, तुझी आईसुद्धा माझ्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. विसरलास का? गेल्या महिनाभरापासून तुम्ही याच विषयावर माझ्याशी बोलत आहात. चला, मान्य केलं मी तुमचं म्हणणं, वेदांत म्हणाला. ठीक आहे, मग संध्याकाळी आपण मुलीला भेटायला जाऊ. मला नाही यायचं. ज्या दिवशी लग्न ठरेल तेव्हा फक्त मला सांगून टाका, मी पोहोचेन. पण लक्षात ठेवा, लग्नानंतर मला कुठल्याही गोष्टीसाठी टोकू नका. जे माझ्या मनाला पटेल तेच मी करेन. असं म्हणत तो रागात निघून गेला. त्याचवेळी लता, वेदांतची आई, राजनजींशी बोलायला आली. हे योग्य ठरेल का? तो खूप रागीट आहे, तर त्या मुलीला हे सगळं झेपेल का? मी विचार करूनच निर्णय घेतला आहे. मी धन्वीला लहानपणापासून ओळखतो. वेदांतसारख्या स्वभावाचा जोडीदार तिला हवा होता आणि वेदांतला अशीच मुलगी हवी. राजनजी हसत म्हणाले. वेदांत राठोड, राठोड घराण्याचा मोठा मुलगा, वय 32 वर्षे, 6 फुटांपेक्षा अधिक उंच, गव्हाळ रंग, मोठ्या काळ्याभोर करड्या डोळ्यांचा, दाट दाढी मिशा असलेला, आपल्या व्यवसायावर निस्सीम प्रेम करणारा माणूस. काही वर्षांपूर्वी त्याने एका आंतरराष्ट्रीय मॉडेलशी लग्न केलं होतं, पण तो संसार फार काळ टिकला नाही. तिने एका मुलाला जन्म दिल्यानंतर वेदांतला सोडून दिलं, कारण तिला तिच्या करिअरशी तडजोड करायची नव्हती. ती स्वतंत्र आयुष्य जगू इच्छित होती. युगला सोडून ती कायमची निघून गेली. वेदांतला युगवर खूप प्रेम होतं, पण आपल्या व्यवसायामुळे तो त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याची आई लताच त्याला सांभाळत होती. वेदांतचे 2 धाकटे भाऊ, समर राठोड आणि ऋषभ राठोड, दोघांचेही लग्न झालेले होते. समरची पत्नी रेखा खूप स्पष्टवक्ती आणि तीव्र स्वभावाची होती, जी बोलताना कोणाचाही विचार करत नव्हती. समरही तिच्यापासून घाबरायचा. वृषभची पत्नी माला गोड बोलणारी पण खूप चतुर होती. समरला एक मुलगा अंश आणि वृषभला एक मुलगी निशा. हे तिघेही एकाच वयाचे होते आणि प्ले स्कूलमध्ये जात होते. रेखा आणि माला दोघींनाही आपल्या धाकट्या बहिणीचं वेदांशी लग्न लावायचं होतं. त्यामुळे त्या सतत त्यांना घरात बोलावत आणि वेदांतच्या आसपास राहायला सांगत. पण वेदांतने कधी कोणत्याही मुलीकडे लक्ष दिलं नाही. तनिषाच्या नंतर तो कोणत्याही नात्यात पडला नव्हता, ना त्याला लग्नात रस होता. त्याला असं वाटत होतं की त्याने लग्न केलं तर युगसाठी योग्य नसेल आणि तो स्वतःही कोणासोबत जुळून घेऊ शकणार नाही. त्याच्या गरजा भागवण्यासाठी कधीतरी तो एका रात्रीच्या संबंधात पडायचा, पण ते फक्त त्या एका रात्रीपुरतंच. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. वडिलांच्या आग्रहामुळे त्याला झुकावं लागलं. पण 32 वर्षांच्या वेदांतसाठी 19 वर्षांची मुलगी योग्य ठरेल का, याबद्दल तो संशय होता. तुम्हाला पुन्हा एकदा विचार करायला हवा, लता आपल्या नवऱ्याला म्हणाली. मी खूप विचार करूनच निर्णय घेतला आहे. तू धन्वीला ओळखतेस? हो, म्हणूनच म्हणते. धन्वी म्हणजे जणू वाऱ्याचा झुडूक. इतक्या दुःखांतून गेली तरी कायम आनंदी राहते. ती हसली की संपूर्ण घर हसतं. मग तुला काय वाटतं, आपला वेदांत आणि ती दोघं एकत्र आनंदी राहतील? काळजी करू नकोस. वेदांत धन्वीला डोळ्यांवर ठेवील. आपल्या मुलालाही अशाच एका आनंदी प्रसन्न वाऱ्याच्या झुळकीची गरज आहे. मला तुमचं म्हणणं समजत नाही, लता म्हणाली. त्याच्या कुटुंबाला ही गोष्ट मान्य होईल का? दोघांच्या वयात इतका फरक आहे. धन्वीच्या आजोबांशी माझं बोलणं झालंय. ते तयार आहेत आणि धन्वी कधीच त्यांच्या बोलण्याविरुद्ध जात नाही. त्यांना जे योग्य वाटेल तेच ती करेल. खरं आहे, आई वडील नसलेल्या मुलीला विचारणार तरी कोण? म्हणूनच मी तिला आपल्या घरी आणतोय. माझ्या दिवंगत मित्राची ती मुलगी आहे. आता तूच तिची आई हो. हो, मलाही तेच योग्य वाटतंय, लता म्हणाली. वेदांतच्या पत्नी आणि त्याच्या मुलाची दोघांची आई मलाच बनावं लागेल, लता हसत म्हणाली. तिला आपल्या पतीचा वेदांत आणि धन्वीच्या लग्नाचा निर्णय समजला नव्हता. निळ्या डोळ्यांची ती मुलगी, जिला नेहमी हसताना पाहिलं जायचं, कधी कोणी तिला उदास पाहिलं नव्हतं. खेळकर, हसतमुख आणि एक आनंदाचा झंकार असलेली ती मुलगी, जिच्या सहवासात प्रत्येकाला हसू यायचं. कधी कोणी तिला टोमणे मारले तरी तिने कधी उत्तर दिलं नाही. पण तिच्या आयुष्यात मोठा दुःखद प्रसंग घडला होता. धन्वीच्या लहानपणीच तिच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे तिचे वडील राजेश गुप्ता दिवाळखोर झाले. दारूच्या नशेत त्यांनी स्वतःवर आणि त्यांच्या पत्नीवर गोळी झाडली. त्यावेळी धन्वी घरी नव्हती, नाहीतर कदाचित तिचाही त्यांनी जीव घेतला असता. त्यांच्या मृत्यूनंतर धन्वीला तिच्या आजी आजोबांनी आपल्यासोबत आणले.
धन्वीचे आजी आजोबा आणि आजी त्यांच्या मोठ्या मुलाच्या कुटुंबासोबत राहत होते. धन्वी आपल्या काका काकूंसोबत राहत होती. त्यांना स्वतःच्या 2 मुली आणि 1 मुलगा होता. तिची आजी या जगातून निघून गेली आणि तिचे आजोबा आजारी पडले. आता त्यांना धन्वीच्या लग्नाची चिंता सतावत होती. धन्वी त्यांची जबाबदारी होती आणि तिला सुखरूप पाहून जाणं त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं. धन्वीसाठी काही विवाह प्रस्ताव आले, पण तिच्या आजोबांना ते पसंत नव्हते. ते धन्वीला सुरक्षित हातात सोपवू इच्छित होते. धन्वी जरी 19 वर्षांची झाली असली तरी अजून तिच्यात बालसुलभ स्वभाव होता. या बालसुलभतेच्या आड तिने आपली सर्व दुःख लपवली होती. धन्वीचे आजोबा अंगणात खुर्चीत बसले होते. त्यांच्यासमोर राजन राठोड आणि त्यांची पत्नी लता आले होते. ते आपापसात बोलत होते. तेवढ्यात धन्वीचे काकू तनू गुप्ता एका नोकरासोबत चहा घेऊन आले. कशा आहात लताजी? कित्येक दिवसांनी भेटत आहात, तनूने हसत विचारलं. आम्ही आज तुमच्याकडे एका गोष्टीसाठी आलो आहोत, राजन राठोड म्हणाले. असं काय म्हणताय? काही हवं असेल तर नक्की सांगा, तनू म्हणाली. आम्हाला वेदांसाठी तुमच्या घरची मुलगी हवी आहे, राजनजींनी स्पष्टपणे सांगितलं. तनू थोडी स्तब्ध झाली. खरंच? आम्हाला काही हरकत असण्याचं कारणच नाही. सोनिया MBA करत आहे, पण शिक्षण झाल्यावर तिनं तरी काय करायचं आहे? तुम्ही सांगाल तर उद्याच तिचं लग्न लावून देऊ. तनूला वाटलं की तिच्या मोठ्या मुलीसाठी हे नातं आलं आहे. सोनिया नाही, आम्हाला धन्वी हवी आहे, लता हसून म्हणाली. मी आधीच यांच्याशी बोललो आहे. यांना धन्वी आवडली आहे, धन्वीचे आजोबा म्हणाले. तनूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. पण ती खूप लहान आहे आणि आधी तिच्या काकांशी चर्चा करावी लागेल. मी त्यांना आधीच फोन केला आहे, ते येत आहेत, राजन राठोड म्हणाले. इतक्यात घरात एक कार येते. त्यातून धन्वीचे काका सोमनाथ गुप्ता उतरतात. ते राजन राठोड आणि वेदांत यांना भेटतात. माझी यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांना धन्वी पसंत आहे, सोमनाथ गुप्ता म्हणाले. पण तुम्ही माझंही ऐकून घ्याल का? तनू बोलू लागली. बरोबर आहे, जा आणि भावजांशी बोलून घ्या, राजनजींनी शांतपणे सांगितलं. तनू आणि सोमनाथ घरात गेले. बाहेर फक्त धन्वीचे आजोबा राजन आणि लता होते. या बाईला धन्वीसाठी इतकं चांगलं स्थळ कधीच आवडणार नाही, धन्वीचे आजोबा उदास स्वरात म्हणाले. खरं तर त्यांचं म्हणणंही बरोबर आहे. वेदांत आणि धन्वीच्या वयात खूप फरक आहे, लता म्हणाली. पण मला माहीत आहे, मी या लहान मुलीला तुमच्या स्वाधीन करत आहे, कारण कधीही माझे डोळे मिटू शकतात. माझ्या जाण्यानंतर तिला पाहणारं कोणी नसेल आणि माझ्या मुलालाही धन्वीसारख्याच मुलाची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती माझ्या स्वर्गवासी मित्राची मुलगी आहे. मी तिला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळीन. आणि लताविषयी तर तुम्हाला माहिती आहेच, राजन म्हणाला. बिलकुल. खरं तर मला थोडं वेदांत राठोडबद्दल विचार करून भीती वाटते, पण नंतर वाटतं अखेर तो ह्यांचाच मुलगा आहे. लता जशी गोड आणि प्रेमळ स्वभावाची आहे, त्यांचा काहीतरी परिणाम त्याच्यावरही झालाच असेल. मी आशा करतो की आपण घेतलेला निर्णय धन्वी आणि वेदांत दोघांसाठी योग्य ठरेल. तुम्ही लग्नाला होकार देत आहात? अहो, तुम्ही वेडे झाले आहात का? आपण सोनियासाठी बोलत होतो ना, तनू म्हणाली. नाही, त्यांना सोनियाचं नातं नको आहे, त्यांना धन्वीचं हवी आहे. तुला वेदांत राठोड कोण आहे हे माहीत नाही. तो खूप विचित्र माणूस आहे. मला सोनियासाठी भीती वाटते. ती त्याच्यासोबत निभावू शकणार नाही. तो इतका सनकी आहे की त्याला कोणी कधी हसताना सुद्धा पाहिलं नाही. सोनिया त्याच्यासोबत एक दिवसही राहू शकणार नाही. बिझनेसच्या कामामुळे मी त्याला अनेकदा भेटलो आहे. तो प्रत्येकाशी नीटसुद्धा बोलत नाही. धन्वीचं लग्न होऊ दे, मग तू स्वतःच पाहशील, सोमनाथ म्हणाला. आणि त्याला आधीपासूनच एक मुलगा आहे. सोनिया त्याला कसं सांभाळणार? धन्वीचं लग्न होऊ दे. आपल्या नातेसंबंधामुळे आपल्याला खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. सोनियासाठी दुसरेही खूप चांगले स्थळ आहेत माझ्या नजरेत. तेवढ्यात आजोबा लता आणि राजनसोबत बोलत असताना अचानक एक मुलगी बाहेरून धावत येते. हळूहळू अशी का धावत आलीस? काय झालं? आजोबा तिची अवस्था पाहून उठून उभे राहतात. लता आणि राजनही तिच्याकडे पाहू लागतात. ती मुलगी धावत आली होती. तिच्या जीन्स गुडघ्याजवळ फाटली होती आणि गुडघ्यातून रक्त येत होतं. कोपऱ्यावरही जखमेचे निशाण होते, पण तिच्या हातात काहीतरी होतं. हे काय आहे बाळा? आजोबांनी घाबरून विचारलं. तिने तिच्या गुडघ्याकडे पाहिलं. मी पेरूच्या झाडावर चढले होते. त्याची फांदी जास्त मजबूत नव्हती. ती तुटली आणि मी खाली पडले. त्यामुळे मला जखम झाली, तिने तिच्या हातातील पेरू खात म्हणाली. सिक्युरिटी गार्ड माझ्या मागे लागला होता, म्हणून मला भिंत ओलांडावी लागली. तेव्हाच सोमनाथ आणि त्यांची पत्नी तनूही बाहेर आले होते. त्यांनी तिची पूर्ण गोष्ट ऐकली. आम्ही तुला खायला देत नाही का, म्हणून तू चोरी करतेस? काकू, याला चोरी म्हणत नाहीत. पेरूच्या झाडावर चढायला किती मजा येते तुम्हाला माहीत आहे का? आणि हो, घरचा सिक्युरिटी गार्ड, त्याला नक्कीच त्रास झाला असेल. मी त्याच्यासाठी सँडविच घेऊन जाणार आहे त्याला माफी मागायला. पण तुला माफी मागायची वेळ यावी असं काही का करते? लता म्हणाली. आंटी, तुम्ही असं कधी केलं आहे का? धन्वीने लताला विचारलं. तिच्या प्रश्नावर लताने राजनकडे पाहिलं. नाही बाळा, आम्ही दोघांनी असं कधीच केलं नाही. मग करून पहा, किती मज्जा येते. पण तुझी जखम 2 दिवसात बरी होईल. मी त्यावर माती लावली होती, धन्वी बेफिकीरपणे म्हणाली.
माती लावल्याने संसर्ग होतो, तनू म्हणाली. पण मला होत नाही आंटी. ती हसत आत जाणार इतक्यात, थांब बाळा, आजोबा म्हणाले. इकडे बस. ती परत येऊन बसली. बाळा, हे तुझ्यासाठी आले आहेत, तुझे राजन काका आणि लता काकू. कशासाठी? धन्वी म्हणाली. मी तुला सांगितलं होतं ना, मी तुझ्यासाठी राजन काकांचा मुलगा निवडला आहे. हे तुला त्यांच्या मुलासाठी पसंत करत आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. धन्वीने पेरू खाताना बेफिकीरपणे उत्तर दिलं. लता तिच्या हातातील बांगड्या काढून धन्वीला घालू लागली. हे काय आहे आंटी? शगुनच्या बांगड्या आहेत बाळा, तिने हसून सांगितलं. त्याचबरोबर तिने आपल्या पर्समधून एक अंगठी काढली आणि धन्वीच्या हातात घातली. वेदांत सध्या इंडियामध्ये नाही, तो उद्या येईल. त्याने मला सांगितलं, मॉम तुम्हीच अंगठी घालून द्या, म्हणून मी तुला घातली. लताने तिचा हात धरला, ज्यावर अजूनही माती आणि रक्त होतं, आणि त्यात अंगठी घातली. धन्वीने एक नजर अंगठीकडे पाहिली. जर वेदांत सध्या इंडियामध्ये नाही, तर तुम्ही त्याच्या मुलाला तरी सोबत आणायला हवं होतं. तो धन्वीला भेटला असता. अखेर धन्वी त्याची आई होणार आहे, तनू जाणीवपूर्वक म्हणाली. तनूला काहीही झालं तरी धन्वीचं नातं एका इतक्या मोठ्या बिझनेसमॅनशी जोडलेलं पाहायचं नव्हतं. तिच्या या बोलण्यावर लता आणि राजनने धन्वीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. बरोबर आहे, तुम्ही युगला घेऊन यायला हवं होतं, मी त्याला भेटले असते, धन्वी बेफिकीरपणे म्हणाली. अच्छा, मग सांग बरं, त्याचं नाव तुला कसं माहीत आहे? तनूने प्रश्न विचारला. आजोबांनी सांगितलं होतं मला त्याच्याबद्दल. मग उद्या भेट त्याला, लता म्हणाली. उद्या? म्हणजे तुम्ही उद्या त्याला घेऊन येणार आहात? धन्वीने विचारलं. हो, परवा संडे आहे आणि लग्न परवाच होणार आहे, म्हणून उद्या तू तुझ्यासाठी लग्नाचा लेहंगा निवडायला येणार आहेस. मी त्यालाही सोबत आणेन, लता म्हणाली. परवा लग्न? धन्वी आश्चर्याने म्हणाली. म्हणजे 2च दिवस राहिले आहेत? तनूही बोलू लागली. हो, रविवारला जयमाला होईल, त्याच दिवशीच लग्न होईल. पंडितजींनी शुभमुहूर्त काढला आहे. आता लग्न लांबवता कामा नये म्हणूनच, राजनने उत्तर दिले. थोडा वेळ बसल्यानंतर राजन आणि लता निघून गेले. सोमनाथही तिथून उठून जात गेला आणि तनू त्याच्या मागे गेली. हे काय सुरू आहे? लग्न ठरून गेले आहे आणि एक मीच आहे ज्याला घरात काय चालले आहे त्याचा काहीच पत्ता नाही. तुम्ही एकदा माझ्याशी बोलू तरी शकला असता. माझी किंमत शून्य आहे का तुमच्या दृष्टीने? धन्वीच्या जागी सोनिया असायला हवी होती. मला काहीच माहिती नाही, पण मला माझ्या सोनियाचे लग्न लावायचे आहे. कशाला वेडेसारखं वागते आहेस? वेदांत राठोड काही साधा मुलगा नाही, तो 32 वर्षांचा माणूस आहे, एका मुलाचा बाप. तो कसा आहे हे तू कल्पनाही करू शकत नाहीस. मी तुला त्याच्याबद्दल आधीच सांगितलं आहे. आपल्या मुलीसाठी तो काही योग्य नाही. पण आजोबांना धन्वी आवडते आणि त्यांचे राजन आणि जयंत दोघेही मित्र आहेत, म्हणूनच ते धन्वीचे लग्न त्यांच्या मुलासोबत लावत आहेत. त्यांना माहीत आहे की धन्वीच्या मागे पुढे कोणी नाही. त्याचे आई वडील खूप हुशार आहेत, त्यांनी जाणून बुजून धन्वीची निवड केली आहे. धन्वीसमोर दुसरा कुठलाच मार्ग उरणार नाही. नाहीतर वेदांसाठी मुलींची काही कमी आहे का? सोमनाथ तनूला समजावत होता. आता आजोबा आणि धन्वी दोघंच होते. आजोबांनी तिचा हात धरला. तू तुझ्या आजोबांवर विश्वास ठेव बाळा. मी असा कोणताही निर्णय घेणार नाही ज्यामुळे माझ्या नातीला दुःख होईल. तू मला माझ्या दोन्ही मुलांपेक्षा जास्त प्रिय आहेस. मी तुला त्रास देऊ शकत नाही. मान्य आहे की तुझं लग्न करण्याचं वय नाही, तुला अजून शिकायचं आहे, पण माझ्याकडे वेळ नाही. तू आपल्या घरी निघून जा, त्यामुळे मला या जगातून निघून जाणं सोपं होईल. असं कसं बोलताय तुम्ही? तुम्ही माझ्यासाठी चुकीचा निर्णय घेणारच नाही. तुम्ही असं का बोलता आहात? तिने म्हटलं. आणि जाण्याच्या गोष्टी करू नका, नाहीतर मी खूप रागावेन. नाही बाळा, तू मला अजिबात प्रश्न विचारला नाहीस की मी असं का केलं. तुला तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या एका मुलाच्या बापासोबत का लग्न लावतोय? पण मी तुला सुरक्षित हातात सोपवत आहे. वेदांत खूप चांगला माणूस आहे, तो तुला फुलासारखं जपेल. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला हे सांगायची काही गरजच नाही. आज मला माझ्या मैत्रिणींना भेटायचं आहे. परीक्षेनंतर कॉलेज सुरू होणार आहे. त्यांनी मला कॅफेमध्ये बोलावलं आहे. मी जाऊ का? धन्वीने विचारले. जा जा, पण आधी कपडे बदलून घे. त्याने तिच्याकडे पाहिलं. हो, असंच कसं जाईन, असं म्हणत ती आत निघून गेली. थोड्याच वेळात ती कपडे बदलून बाहेर आली. तिने क्रीम रंगाचा कुर्ता आणि प्लाझो घातला होता. केस मोकळे सोडले होते, ओठांवर लिपस्टिक आणि डोळ्यात काजळ. हातात फोन धरून ती दुपट्ट्याशिवाय बाहेर निघाली. तिच्या मनात काय चालू होतं हे पाहून कोणीही ओळखू शकत नव्हतं. कुठे चाललीस? तिच्या काकूने विचारले. बेटा, माझी औषधं आणायची होती, मीच तिला पाठवलं आहे. तुला माहीत आहे ना, माझी औषधं संपूर्ण शहर पार करून आणावी लागतात, त्यामुळे वेळ लागतो. आजोबांनी तिच्या हातात पैसे देत हसत म्हटलं. हे औषधांसाठी. तिच्या काकू आत निघून गेल्या. घरापासून थोडं लांब जाऊन तिने ऑटो घेतला आणि कॅफे गाठलं. तिथे तिच्या 2 मैत्रिणी प्रीती आणि रेणुका आधीच बसलेल्या होत्या. तू उशिरा आलीस. मी आधीच आले असते, पण माझा साखरपुडा ठरला, त्यामुळे वेळ झाला, तिने बेफिकीरपणे उत्तर दिलं. तू काय म्हणालीस? तुझा साखरपुडा? हे बघ. तिने हातावरची अंगठी आणि बांगड्या दाखवल्या. इतकं मोठा डायमंड? रेणुका म्हणाली. आजकाल साखरपुड्यात सगळं डायमंड रिंगच घालतात, यात काय विशेष? धन्वीने सहज म्हटलं. तुला काही कल्पनाच नाही.
आमचं ज्वेलरीचं काम आहे, याची किंमत किती असेल याचा तू विचारही करू शकत नाहीस. आताच न्यू कलेक्शन लॉन्च झालं टॉप ज्वेलरी ब्रँडचं. आमच्या ठिकाणी त्याची कॉपी तयार होते. जर कॉपीची किंमत एवढी असेल तर ओरिजिनलची किती असेल? रेणुका म्हणाली. तुझे कडेही खूप सुंदर आहेत. आमचे जिजू कोण आहेत? तू कोणासोबत साखरपुडा केला? त्या दोघी आपसात बोलत होत्या. तेव्हाच त्या कॅफेमध्ये एक माणूस आला. त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता आणि डोळ्यांवर गॉगल्स होते. माझी गाडी खराब झाली आहे. मी इंटरनॅशनल कॅफेमध्ये बसलो आहे. इथेच गाडी पाठव. त्या माणसाने खुर्चीवर बसताच फोनवर कोणाला तरी सांगितले. त्याने आपले गॉगल्स काढून टेबलवर ठेवले, पण मास्क मात्र काढला नाही. प्रत्यक्षात वेदांत राठोड काही कामानिमित्त एकटाच गाडी घेऊन बाहेर पडला होता. त्याच्यासोबत ना ड्रायव्हर होता ना सिक्युरिटी. गाडी बिघडल्याने तो मास्क घालून कॅफेमध्ये बसला होता. तो कुठेही एकट्याने फिरताना खूप सावधगिरी बाळगत असे. तेव्हाच एक वेटर त्याच्याकडे आला. त्याने कॉफी ऑर्डर केली आणि आपल्या फोनकडे पाहू लागला. तेव्हाच त्याच्या कानावर मागे बसलेल्या मुलींच्या बोलण्याचा आवाज आला, कारण त्यांच्यापैकी कुणीतरी वेदांत राठोड असे नाव घेतले होते. तो त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागला. त्याचे नाव काय आहे ते तरी सांग. आणि तो दिसतो कसा? वेदांत राठोड आहे त्याचे नाव, धन्वी म्हणाली. तो कसा दिसतो मला माहीत नाही. तू त्याला न पाहताच साखरपुडा केला? प्रीतीने आश्चर्याने विचारले. तू असं कसं करू शकतेस? कदाचित तो फारसा देखणा नसेल. कुठला तरी काळाकुट्ट माणूस असेल. रेणुका म्हणाली. असंही होऊ शकतं की तो खूप हँडसम असेल. प्रीती म्हणाली. माहिती आहे का तुम्हाला, जेव्हा माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली, एक मल्टी बिलियनियर माझ्यासाठी स्थळ पाठवत होता. त्याच्या आईवडिलांना मी त्यांची सून म्हणून हवी होती. मी ऐकून थक्क झाले. कोण आहे जो माझ्यावर इतका फिदा आहे? कोण आहे ज्याने आपल्या आईवडिलांना माझ्या घरी पाठवले? धन्वीच्या बोलण्यावर वेदांत चकित झाला. ही मुलगी किती खोटं बोलत आहे. माझ्या आईवडिलांना हिच्यासोबत माझं लग्न करायचं आहे. धन्वीच्या शब्दांनी त्याच्या मनात तिच्याविषयी तिरस्कार निर्माण झाला. मी इतकी शॉकिंग होते की माझ्यासोबत असं खरंच होऊ शकतं. धन्वी म्हणाली. तुझ्यासोबत असं का नाही होऊ शकत? तू इतकी सुंदर आणि गोड आहेस. रेणुका म्हणाली. माझं पूर्ण बोलणं ऐक रेणुका. धन्वी म्हणाली. आता वेदांचं संपूर्ण लक्ष तिच्या बोलण्याकडे होतं. पण मी मग रिलॅक्स झाले जेव्हा कळालं तो 32 वर्षांचा घटस्फोटित माणूस आहे, ज्याचा 5 वर्षांचा मुलगा आहे. कारण माझ्या आयुष्यात काही नॉर्मल होऊच शकत नाही. तुम्हाला माहीत आहे, नॉर्मल गोष्टी माझ्यासोबत होत नाहीत. पण तू नकार का दिला नाहीस? तू फक्त 19 वर्षांची आहेस. आता सेकंड इयरची परीक्षा दिलीस आणि फायनल इयरमध्ये जाणार आहेस. मग तू इतक्या मोठ्या माणसाशी लग्न का करत आहेस? रेणुका रागाने म्हणाली. फक्त त्याने तुला पसंत केलं म्हणून? कोण म्हणाला तुम्हाला की मला कोणी पसंत केलंय? हे प्रेम, सन्मान, आवड हे शब्द माझ्या नशिबात आहेच असं वाटतं का तुम्हाला? माझ्या आईवडिलांच्या सुसाईडसोबतच माझ्या आयुष्यात या गोष्टींचाही अंत झाला. धन्वी हसत म्हणाली. जर त्याला खरंच माझ्याशी लग्नात रस असता तर तो स्वतः आला असता. निदान एकदा तरी मला भेटला असता. त्याच्या आईने मला कडे आणि अंगठी घातली आणि मी हो म्हणावं अशी अपेक्षा केली. पण मी एवढी मूर्ख नाही की हे समजू शकणार नाही. कदाचित त्याच्या फॅमिलीलाच त्याचं लग्न लावून द्यायचंय, कारण त्याचे आईवडील मला लहानपणापासून ओळखतात आणि माझे आजोबा सतत आजारी असतात. त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांचा मृत्यूही मी कठीण केला आहे. त्यांच्या जाण्याचा मार्ग मी क्लिअर करून दिला आहे, जेणेकरून ते शांतपणे जाऊ शकतील. त्यांचा जीवही माझ्यातच अडकला आहे. हे काय बोलते आहेस? रेणुका म्हणाली. प्रीती आणि रेणुका दोघी उदास होऊन धन्वीकडे पाहू लागल्या. तुम्हा दोघींचे चेहरे का पडले? त्यांचं नाव गुगलवर शोधून त्याचा फोटो तरी पाहूया का? शेवटी तो एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, त्याचे फोटो नक्कीच असतील. मी साखरपुड्यानंतर सरळ तुमच्याकडे आले, म्हणूनच विचार केला की तुमच्यासोबत त्याचा फोटो बघेन आणि तुम्ही दोघी इतक्या उदास झालात. धन्वीने फोन काढला. अगं, तुझ्या फोनच्या स्क्रीनला काय झालं? रेणुका म्हणाली. मी पेरूच्या झाडावर चढले होते. त्याची फांदी मजबूत नव्हती. ती तुटली आणि मी खाली पडले. माझ्या गुडघ्याला आणि कोपराला दुखापत झाली आणि फोनची स्क्रीनही तुटली. तू काहीतरी सरळ साधं करशील असं मला वाटत नाही. प्रीती चिडून म्हणाली. काही नाही, मी येताना ठीक करून घेईन. अच्छा, काय नाव सांगितलंस तू? रेणुका म्हणाली. वेदांत राठोड. धन्वी म्हणाली. जसेच रेणुका गुगलवर वेदांत राठोड टाईप करते तशी त्याची अनेक छायाचित्रे स्क्रीनवर येतात. त्या तिघी एकटक पाहू लागतात. अगं, हा तर खूप हँडसम आहे आणि तुला 32 वर्षांचा वाटतो. प्रीती म्हणाली. कदाचित त्याची जुनी छायाचित्रे असतील. त्यांच्या डेट्स बघ. ही बघ, ही नुकतीच काढलेली आहे. त्या 3 मुली उत्सुकतेने मोबाईलकडे पाहू लागतात. त्याची दाढी आणि मिशी किती मोठे आहेत. रेणुका म्हणाली. तसं तो खूप हँडसम आहे, कोणतीही शंका नाही. त्याचे ॲप्स बघ, शर्टमधूनही स्पष्ट दिसत आहेत. प्रीती म्हणाली. आणि त्याच्या मानेच्या शिरा बघ, किती उठून दिसत आहेत. अगदी मजबूत वाटतोय. असं शरीर असलेल्या व्यक्ती खूप हॉट आणि आकर्षक वाटतात. हो, पण धन्वी त्याच्यापेक्षा किती लहान आहे. आता दोघी मैत्रिणी धन्वीची काळजी करू लागल्या. तुम्ही दोघे एवढा ताण का घेताय? सोडा ना ही गोष्ट. आपण निघायला हवं. वेदांत राठोड त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत होता. त्याने आपला मास्क काढला, कॉफी संपवली आणि परत मास्क लावला. तेव्हाच त्याला फोन आला. त्याची गाडी बाहेर आली होती.
तो उठला आणि त्या मुलींकडे पाहण्याचा प्रयत्न केला. समोर बसलेल्या 2 मुलींचे चेहरे स्पष्ट दिसत होते, पण जिचा चेहरा त्याला पाहायचा होता ती पाठ फिरवून बसली होती. त्याला धन्वीचं रूप पाहायचं होतं, पण तो पाहू शकला नाही. वेदांत तिथून निघून गेला, पण त्याला धन्वीबद्दल उत्सुकता वाटू लागली होती. त्या तिघी अजूनही बोलत बसल्या होत्या. तेव्हाच रेणुकाच्या फोनवर तिच्या भावाचा कॉल आला. "हो भाऊ, बोला. माझं एक काम आहे, तुला करायचं आहे." "हां सांगा." "मी तुला एक ज्वेलरी सेट पाठवत आहे. तो एका हॉटेलमध्ये एका मॉडेलला द्यायचा आहे. तिला देताना फोटो आणि व्हिडिओ घे, म्हणजे आपण आपल्या पेजवर ॲड टाकू शकू. मला माहीत आहे तू हे काम उत्तम करशील. काळजी करू नका भाऊ, मी यात तर एक्सपर्ट आहे. मी तुला हॉटेलचा पत्ता आणि तिच्या रूमचा नंबर पाठवतो. तिथे रिसेप्शनला सांग." "ठीक आहे. तुम्ही दोघे येणार माझ्यासोबत?" रेणुका म्हणाली. "इतक्या प्रसिद्ध मॉडेलला भेटायचं आहे? नक्कीच येणार." "हो, तिचा चित्रपटही येतोय म्हणे." त्या तिघी हॉटेलला पोहोचल्या. हॉटेलच्या काउंटरजवळ जाऊन त्यांनी दिशा खन्नाबद्दल चौकशी केली. रिसेप्शनिस्टने दिशाला फोन करून विचारले. दिशाने त्यांना खोलीत पाठवायला सांगितले. "तिघी जाऊ शकत नाहीत, एक जण बाहेर थांबा." वेटर म्हणाला. प्रीती बाहेर थांबली. रेणुका आणि धन्वी आत गेल्या. त्यांनी बेल वाजवली आणि दिशा खन्नाने दार उघडलं. "मी जोधा ज्वेलर्सकडून आली आहे," रेणुका म्हणाली. दिशाने ज्वेलरी बॉक्स उघडला. आत डायमंडचं अप्रतिम नेकलेस होतं. "मी तुमची खूप मोठी फॅन आहे," धन्वी म्हणाली. "तुम्ही प्रत्यक्षात खूप सुंदर दिसता. ही ज्वेलरी देतानाचा फोटो काढू का? आमच्या स्टोअरच्या प्रमोशनसाठी लागेल." "नक्कीच," दिशा हसली. तेवढ्यात बाथरूमचं दार उघडलं आणि तिथून एक माणूस बाहेर आला. त्याला पाहून धन्वी आणि रेणुका एकमेकींकडे धक्का बसल्यासारखं बघू लागल्या. "वेदांत, आपण पण या ना फोटोसाठी. तुम्हीच तर मला हे गिफ्ट दिलंय." धन्वीच्या चेहऱ्याचा रंगच उडाला आणि रेणुकासुद्धा स्तब्ध झाली. वेदांतने अजून त्या मुलींकडे पाहिले नव्हते. "मी गिफ्ट देतो, पण सगळ्यांना सांगण्यासाठी नव्हे," वेदांत म्हणाला. "प्लीज डार्लिंग, चल ना, मास्क घालून ये, नाहीतर लोक तुमच्या मिस्ट्री मॅनबद्दल बोलू लागतील." दिशा हसत म्हणाली. "तुला गिफ्ट आवडलं ना, मग झालं." वेदांतने फोटो काढण्यास सरळ नकार दिला. "काय वेदांत डार्लिंग, मास्क लावा आणि या." तेव्हा त्याची नजर साईडला उभ्या असलेल्या मुलींवर गेली. "आम्ही निघतो." रेणुकाने पटकन धन्वीचा हात ओढला आणि दोघी बाहेर आल्या. वेदांतला रेणुका आठवली. हीच ती कॅफेमधली मुलगी होती. "आता आपण निघतो," रेणुका म्हणाली. तिने धन्वीचा हात पकडला आणि तिला बाहेर ओढले. वेदांतने रेणुकाला ओळखले. हीच ती कॅफेवाली मुलगी होती. पण तिच्यासोबत असलेली मुलगी? वेदांतने तिला पहिल्यांदाच पाहिले. जेव्हा धन्वी खुर्चीवर बसली होती तेव्हा त्याने तिच्या कपड्यांकडेही लक्ष दिले नव्हते. "म्हणजे ही धन्वी होती?" वेदांत मनातच म्हणाला. "या मुली तर अशा निघून गेल्या." दिशा म्हणाली. "फोटो काढायला म्हणत होत्या, पण बहुतेक तुम्हाला पाहून घाबरल्या." "ठीक आहे, मी पण निघतो," वेदांत म्हणाला. "पण तू तर आत्ताच आलास. अजून आपण प्रेमसुद्धा केलेलं नाही. तुम्हाला गिफ्ट दिलं. आता मला पण खुश कर ना." दिशाने त्याच्या गळ्यात हात टाकले. "माझा मूड नाही आहे," वेदांतने अचानक दिशाचे हात आपल्या गळ्यातून बाजूला करत म्हटले. दिशाने पुन्हा त्याच्या गळ्यात हात टाकले. "वेदांत डार्लिंग," ती हसत म्हणाली. पण आता दिशाच्या वागण्यामुळे वेदांतचा संताप उफाळून आला. त्याने पुन्हा तिचे हात बाजूला सारत तिला सरळ बेडवर ढकलले. "तुझ्या लिमिटमध्ये राहा," तो रागात म्हणाला. त्याने दिशाकडे पाहिलेही नाही. फक्त बाजूच्या टेबलवरून आपला मास्क आणि गॉगल्स उचलले आणि खोलीतून बाहेर पडला. त्या मुलींनी एका लिफ्टने खाली जाण्यासाठी पहिलेच निघाल्या होत्या, म्हणून वेदांत दुसऱ्या लिफ्टने खाली उतरला. तो लॉबीमध्ये पोहोचला तेव्हा त्या तिघी मुली तिथे नव्हत्या. हळूच बाहेर पडताना त्याच्या नजरेस पडले की हॉटेलच्या गेटच्या एका कोपऱ्यात फ्लॉवर पॉटसाठी थोडी उंच जागा होती. तिथे धन्वी बसली होती आणि रेणुका व प्रीती तिच्या दिशेने झुकून काहीतरी बोलत होत्या. "धन्वी, तू ठीक आहेस ना?" प्रीतीने काळजीने विचारले. "बरं झालं तू नेहमी आपल्यासोबत औषधं ठेवतेस. पण हे तुझ्यासोबतच का होतंय?" "माहीत नाही. माझ्या मनात कुठेतरी वाटायचं की वेदांत तुझ्यापेक्षा मोठा असला तरी काय झालं, कदाचित तो तुझी काळजी घेईल. मी विचार करत होते, जर तो तुला आधी भेटला नाही तर काही हरकत नाही, पण लग्नानंतर जेव्हा तो तुला ओळखेल तेव्हा त्याला समजेल की तू किती अनमोल आहेस. शक्यता आहे की तुझी औषधंही सुटतील." रेणुका म्हणाली. "अगं, तू का इतकी चिंता करतेस? मी पूर्णपणे ठीक आहे," धन्वी म्हणाली आणि उठून उभी राहिली. "आता जा आणि सांगून टाक सगळं. कशाला हवाय हा लग्नाचा ताण?" प्रीती म्हणाली. "बिलकुल. आता काहीही उरलेलं नाही. तू सरळ तुझ्या आजोबांना सांग की हे लग्न मला नकोय." रेणुका ठामपणे म्हणाली. "तुम्ही दोघं हे माहीत असूनही असं का म्हणताय? मी या लग्नाला नाही म्हणू शकत नाही." धन्वीच्या आवाजात असहाय्यता होती. "का नाही?" दोघे मैत्रिणी संतापल्या. दरम्यान हॉटेलच्या दरवाजाजवळ उभा असलेला वेदांत हे सगळं ऐकत होता. "मी पहिल्यांदा माझ्या आजोबांना माझ्यासाठी इतकं रिलॅक्स पाहिलंय. नेहमी ते माझ्यासाठी काकाकाकांसोबत वाद घालत असतात. आता ते इतके आनंदी आहेत, मी सांगूही शकत नाही." "ठीक आहे, लग्न होऊ दे. पाहूया माझ्या नशिबात काय लिहिलंय." धन्वी हसली आणि पुढे निघाली. ती तिघीही निघून गेल्या. वेदांतही त्यांच्यानंतर पार्किंगमध्ये गेला आणि आपल्या गाडीत बसला. धन्वी संध्याकाळी घरी पोहोचली. प्रीतीच्या घरी थोडा वेळ थांबून त्या तिघी घरी आल्या होत्या. "आता लग्न ठरलंय, तुला वेळेचं भान असायला हवं,"
धन्वीची काकू तिला म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर एक सारखं तिरस्काराचे भाव दिसत होते. काकू, मी आणि रेणुका प्रीती एकत्र होतो. बोलण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही, म्हणून जरा उशीर झाला. हो का? आज पार्टीही दिली असेल? नाही, अख्ख्या शहराला सांगत फिरली असशील एका मोठ्या मल्टीबिलियनरशी तुझं लग्न ठरलंय. धन्वीची चुलत बहीण सोनिया आईच्या बाजूला उभी होती आणि तिच्या तोंडूनही तेवढाच उपहास झळकत होता. पण जास्त आनंदी होण्याची गरज नाही. पुढे काय होते ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा. धन्यवाद.